श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2160व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज चैत्र शुद्ध सप्तमी, बुधवार दिनांक 25 मार्च 2026. अमृत कलश पुष्प 8 कली व कलियुग या अध्यायाचे मी पठण करीत आहे. या अध्यायाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, आत्मा हा अविनाशी असतो. तो कधीच नष्ट होत नाही, फक्त नवीन देह धारण करतो. त्यामुळे आत्मा 4ही युगे पाहतो. म्हणूनच भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. मनुष्याच्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला त्याची वासनाच कारणीभूत असते व त्यामुळेच तो मोक्षाला जाऊ शकत नाही. मनुष्याच्या बंधन किंवा मोक्षाला त्याचे मन कारणीभूत असते. मन जेव्हा विषयांच्या संगतीत जाते तेव्हा ते बंधनात अडकून पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला कारणीभूत ठरते. जेव्हा मनुष्याचे मन विषयशून्य होते, त्याच्या इच्छा, आकांक्षा, वासना सगळ्या गळून पडतात व त्याला परमात्म्याला भेटण्याची, त्याचा शोध घेण्याची ओढ लागते. तेव्हाच तो मोक्षाला जाण्यास लायक ठरतो. आत्मा जरी अविनाशी असला तरी त्याने जो देह धारण केलेला आहे त्या देहातील पूर्वसुकृतानुसार व ज्या युगात देह धारण केला आहे त्या युगाचा परिणाम त्याच्यावर दिसतो. मी हे सहज पाहिले की माझ्या लक्षात या गोष्टी येतात. मनुष्याला जर त्यागाची भावना येत असेल तर तो सत्ययुगाचा परिणाम समजावा. मनुष्याला जर सुडाची भावना येत असेल तर तो द्वापार युगाचा परिणाम समजावा. जसे स्वप्नात पाहिलेल्या काही पदार्थांशी स्वप्न पाहणाऱ्याचा संबंध नसतो, त्याचप्रमाणे आत्म्याच्या देहातील अनुभव स्वरूप मायेने दिसणाऱ्या दृश्य पदार्थांशी मायेशिवाय दुसरा कोणताही संबंध नसतो. वेगवेगळ्या रूपातील मायेमुळे तो आत्मा विविध रूपात रममाण झाल्यासारखा भासतो. मी आहे, हे माझे आहे असे त्याला वाटू लागते. परंतु गुणांनी लुब्ध करणारा काळ व देह उत्पन्न करणारी माया या दोघांपासून दूर गेल्यावर मोहरहित होऊन तो आनंद स्वरूपात जातो. तेव्हा तो मी व माझे हा भाव सोडून पूर्णपणे उदासीन, निरीच्छ असा अनुभवाला येतो. भगवंत गीतेमधून आपल्याला हेच शिकवतात की आत्म्यावर कशाचाही परिणाम होत नाही, मायेमुळे तो आपल्याला भासतो एवढेच. कलियुगामध्ये आंतरजातीय विवाह तसेच प्रेमविवाहाचे प्रमाण वाढलेले दिसते. परंतु या विवाहात बेफिकीरपणा व निर्धास्तपणा जास्त असतो. यात काळजी नसते. प्रेम करताना फक्त चांगल्या गुणांचेच प्रदर्शन केले जाते व वाईट गुण, सवयी लपवल्या जातात. त्या प्रेमात सुडाची भावनाही असू शकते. त्यामुळेच खऱ्या गुणांचे प्रदर्शन जेव्हा विवाहानंतर समोर येते तेव्हा विवाह संबंधात समस्या उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते. नेहमीच असे विवाह अयशस्वी होतात असेही नाही. धार्मिक पद्धतीने केलेल्या विवाहात वडीलधाऱ्यांची संमती असते. त्यामुळेच एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना समजून घेऊन मग प्रेमात पडणं अशी शृंखला असते. याचबरोबर मनाच्या ठायी संस्काराने प्रेमाचा झरा निर्माण होतो. यज्ञ, सप्तपदी, मंगलाष्टके, गुरु, देव, अग्नी व ब्राह्मण या सर्वांच्या साक्षीने त्या झऱ्याला पाझर फुटतो. विवाह हा वैदिक धर्मातील 16 संस्कारांपैकी एक आहे. या विवाहात एकमेकांना न ओळखणारी, न जाणणारी 2 माणसं एकत्र येतात. सासरी जाताना मुलीच्या डोळ्याला पाणी येते व हाच ओलावा घेऊन ती दुसऱ्या घरी जाते. प्रेमविवाहात यातला कोणताच भाग नसतो. त्यामुळे
अनेकदा प्रेमविवाह हे अयशस्वी झालेले दिसतात. यातूनच दुःखे, भांडणे, कोर्ट कचेऱ्या व शेवटी ताटातूट अशी दुःखे उत्पन्न होतात. यासाठी सुडाच्या प्रेमात पडू नका. विवाहाने प्रेम करा. तसे दोन्हीही विवाहच. विवाह याचा अर्थ एकच. लोखंड व सोने हे दोन्ही धातूच आहेत. दोन्हीही मूल्यवान धातू आहेत. परंतु माणसाला जेवढे सुवर्ण प्रिय असते तेवढे लोखंड नसते. लोखंडावरचे प्रेम हे गरजेपुरते असते. सुवर्णावरील प्रेम जरी गरजेपुरते नसले तरीही ते तुम्हाला प्रसंगी उपयोगी पडते व गरजही भागवते. तसेच काहीसे अंतर प्रेमविवाह व ठरवून केलेल्या वैदिक विवाहात असते. तुम्ही शिक्षण घेतलेली माणसे आहात, त्यामुळे शिक्षणाने तुम्हाला विवेक हा आलाच पाहिजे. कारण मुळात शिक्षणाचा हेतूच विवेक उत्पन्न करणे हा आहे. हा हेतूच जर साध्य होत नसेल तर तुमच्या मोठमोठ्या पदव्यांना काय महत्त्व राहील हे सांगा बरं. कलीचा प्रभाव लिंग आणि जिव्हा यावर जसजसा वाढत जाईल तसतसे अनैतिक व अनैसर्गिक क्रिया घडण्याची बरीच शक्यता दिसून येते. स्त्री पुरुष लिंगभेद सोडून वागू लागतील. शरीर सौख्य म्हणजे तरी काय, शरीर सुख कशाला म्हणायचे हेच मुळी लोकांना कळेनासे झालेले आहे. अनैसर्गिक क्रिया हे कलीचे मुख्य लक्षण आहे. ते उपभोगून हे दिव्य शरीर विकलांग करण्यापेक्षा नियंत्रित संयमित जीवन जगता आले पाहिजे. निद्रा हा कलीचा प्राण आहे. त्यामुळेच ब्राह्म मुहूर्तावर किती लोक उठतात ते पहा. सूर्य माथ्यावर येईपर्यंत झोपणाऱ्यांची संख्याच जास्त दिसते. या सवयीमुळे आळस वाढतो, शरीरातील उष्णता वाढते, तमोगुणांची वाढ होते. या सर्वांचा परिणाम म्हणून देहातील वासनांची वाढ होते. या वासनांच्या पूर्तीचे साधन नसल्यास मनुष्य अपराध करून बसतो. असे अनेक ज्ञात अज्ञात लोक असतील की त्यांनी केलेला अपराध हा लोकांना माहीत नसेल, पण अपराध करणाऱ्यांच्या अंतर्मनाला नक्कीच माहिती असते. त्यामुळे त्याचे मन अपराधी होते. मनुष्य अपराधी झाला तर त्याला शिक्षा होते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वर्तनात बराच फरक पडतो. परंतु माणसाच्या मनाने अपराधित्व स्वीकारले तर ती भावना त्याला आतून पोखरून काढते. कारण काहीही झाले तरी आपल्या प्रत्येक कर्माचे साक्षी आपले मन, आपला आत्माराम असतो. तेच आपल्याला सुखात मन मोकळेपणे जगू देत नाही. कारण मनाला टोचणी लागते. माझ्याकडे कोणी दर्शनाला आला तर पाहता क्षणी मी त्याचा दर्जा ओळखतो व अपराध केलेला असेल तर त्याची कबुली द्यायला लावतो. अपराधासाठी प्रायश्चित्त घेण्याचे मार्गदर्शन करतो. पुन्हा अशी चूक होणार नाही याची कबुलीही घेतो. जीवनात आपण केलेल्या चुका, आपले अपराध सांगून आपले मन मोकळे करण्यासाठी एखादी तरी योग्यतेची व्यक्ती असावी लागते. कारण अपराधी मनाने माणसाचे जगणे अवघड होते. तो बेचैन होतो. त्यातूनच त्याला भ्रम उत्पन्न होतो. अति विचाराने त्याला वेड लागण्याची पाळी येते. यासाठीच आचरण सांभाळा असे मी तुम्हाला वारंवार बजावत असतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.